बरोबर बरोबर. इफ द फॉरेस्ट इज रिच द कंट्री इज रिच. जगातील अतिशय सुंदर असं ठिकाणी तो ठिकाण म्हणजे हे बघा पाईन ट्री. हे बघा किती सुंदर अशी ही जागा आहे. अतिशय सुंदर अशी ही जागा आहे. तुम्ही बघू शकता. माझ्यासोबत माझे भाऊ आणि अंकल आहेत. त्यांना विचारूया ही जागा कशी वाटली तुम्हाला. कशी वाटते तुम्हाला अंकल ही जागा. एकदम चांगली आहे. काय काय बघितले काय आहे काय कुठले झाड आहे. पाईन ट्री. पाईन ट्री पाईन ट्री पाईन ट्री. ओके किती मोठे आहेत किती उंच आहे. 200 पाईन ओक 200 फुटापर्यंत हाईट आहे यांची. 200 फुटाची हाईट. मित्रांनो बघा किती सुंदर आणि किती मोठे मोठे ट्री आहेत. तुम्ही बघू शकता मित्रांनो अतिशय उंच उंच ट्री आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता इथं आमचे फ्रेंड पण आहेत. सर विवेक आपल्याला व्हिडिओ कॉलवरून आमच्याशी डिस्कशन होत आहे. तर आपले विवेक सपोर्ट आहे आम्हाला इथं येण्यासाठी. विवेकानंच आपल्याला सांगितलं की तिथं जावा. आधी सुंदर प्लेस आहे. थँक्यू विवेक फॉर युअर नाईस गार्डन्स. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे पिक्चरचे शूटिंग पण होतात मित्रांनो. अशी सुंदर ही प्लेस आहे ही जागा आहे. तर भविष्यात जर तुम्हाला चान्स भेटलं तर तमिळनाडूला 100% भेट द्या. कसं वाटलं तुम्हाला आजची हे आपलं पाईन ओकची झाडे. हा निसर्ग सौंदर्य आहे. निसर्ग सौंदर्य आहे. तर तुम्ही जे प्रेक्षकांची गर्दी आहे. ओके टुरिझम स्पॉट आहे. एकदम टुरिझम स्पॉट आहे. पिक्चरचे शूटिंग होतात. ओके हा निसर्ग सुंदर ते इंटरनॅशनल लेवलवरची लोक इथं इंटरनॅशनल लेवल ओके व्हिजिट देतात. बरोबर. हा मग म्हणजे इथं यंग जनरेशनचे लोक जास्त बरोबर फिरायला येतात इथं. हा 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 बघ तिथं शूटिंग पण चालू आहेत. टिकटॉक चालू आहे तिकडं. जबरदस्त चालू. हा मस्त चालू आहे तिकडे. टिकटॉक पण करतात. शूटिंग पिक्चरचे शूटिंग होतात. फोटो शूट होतात. हा बघा झाडे बघा वरती तुम्ही. कसं वाटलं तुम्हाला ही माणसं आयुष्यामध्ये पहिल्यांदाच बघायला पाहिजे. एक नंबर एक नंबर. बघा मित्रांनो अंकल सांगतात ही झाडी काय झाडी काय मानसी काय हॉटेल काय नदी काय नाले. आता परत आम्ही इकडे आलेला आहे महाराष्ट्रात. शहाजीबाबू पाटलांपेक्षा हे भारी सीन आहे. हो माय गॉड. बरोबर बरोबर. शहाजीबाबू पाटील ते आसामला गेले होते. आपण पुढे करायला आलो आपण तमिळनाडूमध्ये. त्यांनी खरं इथं यायला पाहिजे होतं. बरोबर बरोबर. चुकले ते चुकलेत तिकडे गेलेत ते. ते सगळं टीम घेऊन इथं यायला पाहिजे होतं खरं म्हणजे. एक नंबर एक नंबर. मग भाऊ तुम्हाला कसं वाटलं आजची ही जे झाडे. एक प्रकारचे एक डायलॉग आहे काय झाडी काय हॉटेल. ते सांगोलाचे जे सध्याचे आमदार आहेत शहाजीबाबू पाटील. हो हो हो. त्यांनी गुवाहाटीला जाण्याच्या ऐवजी त्यांनी तर कोडायकनालला यायला पाहिजे होतं. अरे बापरे. म्हणजे त्यांना काय झाडी काय डोंगर काय हॉटेल काय निसर्गरम्य बरोबर दृश्य आहे हे त्यांना पाहायला मिळालं. मिस केलं वाटतं ते. ओके मित्रांनो अशी पुढच्या वेळी भेट द्यावं शहाजीबापू पाटील. ओके ओके. ही तुमच्याकडचं एक मागणी आहे की शहाजीबापू पुढे भेट दिला पाहिजे. बरोबर बरोबर. टीमच घेऊन आलं पाहिजे. बापरे डेंजर. तर मित्रांनो आम्ही थकलेलं आहे कारण ही डोंगर आहे. तर थोड्या वेळ स्टॉप करूया. इफ द फॉरेस्ट इज रिच द कंट्री इज रिच. तर मित्रांनो ज्या देशात अतिशय सुंदर झाडे झुडपे फॉरेस्ट जंगल पाणी असतात तो देश अति सुंदर असतो. सर व्हॉट इज युअर नेम सर. अतुल खंडेलवाल. अतुल खंडेलवाल sir is here. Sir, as I know, somebody said, if the forest is rich, the country is rich. Is it right? Yeah. Okay, sir. Where are you from, sir? Indore. Indore. Oh my God, Madhya Pradesh. So recently you have got a new chief minister. So what's your name, madam? Archana Vyas. Archana Vyas. Are you from? Kota, Rajasthan. Kota, Rajasthan. Okay, then how come you are together? Yeah, we are childhood friends. Okay, childhood friends. Best of luck for your wonderful forest journey. Thank you. Okay, thank you, sir. Thank you so much, sir. Thank you, sir. Thank you, sir. चलो मित्रांनो आपल्याला मध्य प्रदेश आणि राजस्थानचे लोक भेटलेले आहेत. तर त्यांचे थोडं डिस्कशन झालं. तर आता रिसेंटली मध्य प्रदेश आणि राजस्थानचे चीफ मिनिस्टर बदललेले आहेत. बहुतेक मध्य प्रदेशचे चीफ मिनिस्टर मोहनलाल डॉक्टर मोहनलाल झालेले आहेत आणि राजस्थानचे भजनलाल. तर आता दोन्ही स्टेटचे आपल्याला काही लोक भेटलेत आणि त्यांच्याशी डिस्कशन झालं. अतिशय खुश आहेत. तर मित्रांनो अशाच नवनवीन आणि सुंदर इन्स्पिरेशनल व्हिडिओसाठी माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.